नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात आधी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाची खीर बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आज मी बनवणार आहे उपवासाची खीर रताळ्यापासून। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी एक कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे आणि रताळे इथे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। ते आपण आता उकडवण्यासाठी ठेवून घेऊया। इथे मी एक चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये रताळे मी वाफवून घेणार आहे। सर्व रताळे ठेवून झालेले आहेत। त्यानंतर मी याच्यावरती 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवणार आहे। 10 मिनिट झालेले आहे। इथे आपण चेक करून घेऊया रताळे शिजले की नाही। हे बघा, रताळे छान असे शिजलेले आहेत। मी आता काढून घेते। इथे मी थंड होण्यासाठी ठेवलेले आहे रताळे। थोडे थंड झाल्यानंतर मी त्याची वरची साल ही काढून घ्यायची। इथे मी सर्व साल काढून घेतलेली आहेत। चला तर मग अजून काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। इथे घेतलेले आहे मी काजू, बदाम, वेलची घेतलेली आहे, मनुके घेतलेले आहे, त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे। साखर 2 वाट्या लागणार आहे। त्यानंतर मी तूप घेतलेलं आहे गावठी। त्यानंतर इथे दूध घेतलेलं आहे। दूध ही आपल्याला खिरीला लागणार आहे। तर सर्वात आधी मी इथे रताळे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। बारीक तुकडे करून झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं दूध आणि मस्त बारीक असं मिश्रण तयार करून घ्यायचं। हे बघा, मी असं बारीक असं मिश्रण तयार केलेलं आहे। त्यानंतर मी इथे ठेवलेली आहे एक कढाई। कढाईमध्ये मी तूप टाकून घेणार आहे। त्यानंतर खोबरं थोडंसं तुपामध्ये परतवून घ्यायचं। खोबरं परतवून झाल्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत सर्व काजू, बदाम आणि मनुके। ते पण मस्त लाल होईपर्यंत थोडे परतवून घ्यायचे। हे सर्व परतवून झाल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं। वरतून थोडे दूध टाकून घ्यायचे म्हणजे मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला अजून लागल्यास तुम्ही अजून दूध वाढवू शकतात। त्यानंतर मी इथे 2 वाट्या साखर टाकून घेणार आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही 2 वाट्या टाकू शकतात, नाहीतर कमीही टाकले तरी चालते। त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत वेलची। वेलची ही मी बारीक कुटून घेतलेली होती। मस्त थोडा वेळ उकळू द्यायची खीर। तर इथे आपली उपवासाची खीर तयार झालेली आहे। खीर कशी झाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच आपल्या घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला माझे बघायला भेटतील। खीर कशी झाली कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा।